दर्शन करायला मी तर त्र्यंबकेश्वरला नेहमी गेलेली आहे, भरपूरदा गेलेली आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये असा क्षण आला ना, असा क्षण आजकाल येतात खूप सारे, की त्या क्षणामध्ये त्या टायमिंगमध्ये मी माझ्या सासूबाईंच्या सोबत गेलेली त्र्यंबकेश्वरला. मला इतकं छान वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं, की एक वेगळाच अनुभव असतो. कारण आई ही सासू पण ही आईच असते आणि आई पण ही सासू कधीतरी असतेच. बट तो जो एक्सपिरियन्स असतो ना, तो फार वेगळा असतो. म्हणजे आपण आपल्या आईसोबत जेव्हा असतो ना, तेव्हा ना वेगळीच फिलिंग येते, की असं माहीत नाही का, आपण वेगळंच. पण जेव्हा खरं आपण सासू-सासऱ्यांच्या सोबत असतो ना, तेव्हा आपण खूप बारीक गोष्टींचा विचार करतो, की नाही माझा पदर पडायला नको किंवा माझे कपडे व्यवस्थित आहे की नाही, की मी व्यवस्थित बोलते की नाही, मी व्यवस्थित चालते की नाही, नाही आईला चुकीचं नको वाटायला, सासरच्या लोकांना चुकीचं नको वाटायला. हे बऱ्याचदा आपण विचार करतो. मला तरी वाटतं मी त्या दिवशी हे सगळे काही विचार केलेले. इथे जी तुम्ही लाईन बघताय ना, ही सगळी लाईन जी आहे, ही VIP जे दर्शन मिळतं आपल्याला, VIP दर्शन त्याची आहे. लिटरली मला वाटलं नव्हतं, जेव्हा पण मी त्र्यंबकेश्वरला जाईन, तेव्हा जर VIP तिकीट घेऊन जाईल, तर इथे सुद्धा मला एवढ्याच गर्दीमध्ये थांबावं लागेल असं नाही आहे, की मी तिकीट घेतलं ₹200 म्हणून मग मला इथे पटकन चान्स मिळेल आणि लगेच मिळेल असं नाही आहे. देव प्रत्येकाची तेवढीच परीक्षा घेतो आणि प्रत्येकाला तेवढेच कष्ट देतो. असं नाही की काही लोकांना सगळं सुखच देतो. देव तेवढेच कष्ट प्रत्येकाला देतो. बट काही लोकांच्या आयुष्यामध्ये ते काही लोक इझिली घेतात आणि काही लोक त्या गोष्टीचा खूप जास्त लोड घेतात. तसं माझ्यासोबत घडलं. मी तिकीट घेतलं, पण मला असं वाटलं की मी तिकीट घेऊन पण असं वाटलं मला की मी 2 तास लाईनीमध्ये उभी होती आणि माझ्या सासूबाई मी दोघीजणी एवढ्या वेळ वेट करून सुद्धा, म्हणजे VIP तिकीट काढून सुद्धा मला लिटरली 2 तास झाले. वा, व्हेरी गुड. सो कसा वाटला व्लॉग नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.